मोहिनी, राजेश बापूजी कुठे गेले व? बाहेर गेले काय? त्याच्यासोबत काम होतं बिचारे जरा असं. हे माझ्या मोबाईलचा कधी रिचार्ज सरला तर म्या म्हटलं त्याला म्हणतो म्हटलं का रिचार्ज मारून द्या म्हणून माझ्या मोबाईलमध्ये. मला कधी माझ्या आईला फोन लावायचा आहे ना व. माझ्या आईची तब्येत नाही म्हणते बिचार जराशी बरी. तर जाईन म्हटलं, जाईन तर 2-4 दिवस राहीन म्हटलं. त्याच्यासाठी मग आता बोलासाठी मला रिचार्ज तर लागलाच. मग माझा मोबाईल घ्या ना वैशाल ताई, माझ्याच्यातून लावा पण तुमच्या आईले. आता सध्या अर्जंट जर असेल तर लावा माझ्याच्यातून. ते बाहेर गेले, कुठं गेले मला माहित नाही, सांगितलं नाही, पण बाहेर गेले गड्या. तर तुम्ही असं करणं, माझा मोबाईल घ्या माझ्याच्यातून लावा फोन. लावायचं असेल तर आता अर्जंट, नाही तर मग थोडा वेळ थांबा लागेल तुम्हाला ते येईपर्यंत. नाही, याच्यातूनच लावतो मी. आता एवढे काही अर्जंट नाही आहे. असं माझ्या बहिणीचा फोन आला होता म्हणे, माझ्या चुलत बहिणीचा, काकाच्या पोरीचा. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं बा, लावतो म्हटलं मी इकडून. तर तिनं मला सांगून दिलं ते कॉलेजला गेली वाटते. तर तिनं मग फोन केला असं तिकडून, ताई म्हणे आईची तब्येत खराब झाली म्हणे, तर तू ये म्हणे भेटीले म्हणे. तर मी म्हटलं हे का तर नाही म्हणे, अशी थोडीशीच आहे म्हणे, तर दवाखान्यातून आणलं म्हणे तसं म्हणे. मी म्हटलं ठीक आहे ना म्हटलं, बाबा आहे म्हटलं, काका आहे, दादा आहे, सगळेच आहे ना म्हटलं घरी. तर हो म्हणे सगळेच आहे म्हणे, अशी म्हणे ती मुले. पण आपलं मन नाही लागत ना बिचारे. मग हा हो, येऊ द्या ना मग त्याला, तुमच्या इथून लावता म्हणतात. नाही तर मग हाय गड्या माझा मोबाईल तुम्हाला पाहिजे असेल तर. पण वैशाली ताई, तुमची फॅमिली आहे गड्या तुम्हाला, काका काकू, तुमचा भाऊ, चुलत बहीण गिन सगळेच आहे की नाही. म्हणजे मग तुम्हाला तिच्या तिथे करायला सगळेच जण आहे आई बाबावर लक्ष द्यासाठी. माझ्या घरी कोणीच नाही बा. माझा भाऊ तिकडे गेला पुण्याले, आता यावर्षी होते त्याचं शिक्षण पुरं. आणि आई बाबा दोघंच आहे. मग आता बहिणीचंही लग्न झालं आणि माझंही लग्न झालं. आणि पहा बरं किती किती दिवस आपल्याला तर झाले नाही भेटतो माहेरी. आपल्या मायबापाची तब्येत खराब असो का काही असो, काय बरं इथं तरी सासू सासऱ्याचं किती करा लागते, आणि आपल्या मायबापाचं करायला कोणीच नाही आहे. असं राहते बाई. आता तुझ्या भावाचं लग्न होईल तर मग तुलाही भावजा येईन, मग ते नाही करण काय तुझ्या आई बाबाचं, तेही करण. मला भावजा येईन तर मग भावजाई करण मग आई बाबाचं. मग आपल्याला एवढी चिंता नाही राहत ना. एक वेळा त्याला देखरेख करायला आले का मग नाही राहत आपल्याला एवढी चिंता. त्या भावाचं लग्न करण ना मग यंदा. नाही नोकरी गिकरी लागली तर नोकरी लागली ना वैशाल ताई त्याला, यंदाच तर लागली. आता तिथं ड्युटीच करून राहिला तो. पण आता काय माहित गड्या, तो समोर आहे तिकडेच राहीन तर मग आई बाबाचं कोण करून. अजून अजून तर जसे तसे दोघंच राहीन ते. मग आता पहिन ते इकडे येते का काय करते होतं. आता त्याच्यासाठी एखादी पोरगी पाहा लागते ना. वैशाली ताई, मी काय म्हणतो, मी तुमच्या कानावर गोष्ट टाकतच होती गड्या हे, माझ्या भावासाठीची. तुमची चुलत बहीण आहे का नाही, तर म्हटलं पाहिजे जराशी विचारून. इंजिनियर बनला माझा भाऊ, पगारही चांगला आहे त्याले, आणि हुशार आहे. तुम्ही तर पाहिलंच कसं आहे तर. हो, आता माझी बहीण शिकून राहिली ना सध्या. आता शिकून राहिली म्हणून, नाही तर म्हटलं असतं. तिचं काय म्हणते तर गौरी नाव आहे तिचं. चांगली आहे, पहा घ्यायला चांगली आहे तशी, आणि कामाची आहे. वावरा शेतातलंही काम करते, कॉलेजमधलंही करते, सगळंच करते, हुशार आहे तशी. तशीच तर पाहिजे मग मला, माझ्या भावासाठी तशीच पाहिजे भावजाई आम्हाला. फक्त कणी जराशी बोलकी कमी पाहिजे, नाही तर मग हे आपण आहे, आपलं तोंड कसं सुटलं आहे, बोलतेच बोलते. तशी नाही पाहिजे बाई. मलाच तर आता असं वाटते आपण लय बोलतो, कमी बोलायला लागते जरासं. पण ते आता सवय झाली ना, सवय झाल्यावर कुठं जात असते काय ते आता. नाही व, जास्त नाही बोलत काही माझी बहीण, माझ्यासारखी बोलते बाई. आता जास्त काय म्हणू मी, आता जशी मी बोलतो कोणी तशी ते बोलते. माझ्यापेक्षा कमी बोलते म्हटलं ते. बापा तुमच्यापेक्षा कमी म्हणजे मग काही बोलतच नाही हो वैशाली ताई. तुम्हीच तर एवढा कमी बोलताय, आणि त्याच्यात ते तुमच्यापेक्षा कमी म्हणजे मग काय मुकी आहे का बाबा? मुकी नाही पाहिजे. नाही ना हो, मुकी नाही आहे. मुकी असते त्याने तिनं मला फोन करून सांगितलं असतं काय आईची तब्येत खराब आहे म्हणून. आणि मी काय म्हणतो मोहिनी, आता बाई कुठे गेल्या? लाईवरच्या आहे नाही काही दिसून नाही राहिल्या. मग आणि चहा पेल्या, आणि चहा पेल्याबरोबर गेल्या. आणि मामाजी नाही आले घरी नाश्ता करायसाठी. काऊन, काय झालं, काही बोलली काय हो तू? माय वैशाली ताई, माझं नाव बदनामच आहे का व? मी काय बोलली काही ना काही. आणि हात्या बहिले मी बोलू शकतो काही? जास्त मला किती रंगाचं बोलून देते. मग मी एखाद्या शब्दाचं उत्तर देत असतो त्याच्या, कारण द्यास लागते. नाही दिलं तर मग झालं काम आपलं. आपल्याला त्या कुठचंच नाही सोडत. मग त्याला काय त्याच्या मनानं बोलू देत का त्या जशा बोलते तसं. राहिलं मामाजीचं, मामाजी थोडी बोलते काही. मामाजी येईन ना आता नाश्ता करायसाठी, नाश्ता करायला येईन, मग आंघोळ करण. आंघोळ केल्यावर मग जाईन मग वावरात अजून लागन तर जेवण घेऊन करून. आता पहिले सुनेच्या गोष्टी इकडे तिकडे करून फुरसत भेटन तेव्हा तर घरात राहीन कणी त्या. पहिले तर पोरी सोबत करून घेते, आणि मग पोरीच्या याच्यातून सुटल्या तर मग त्या पुष्पा काकूच्या इथं जाऊन बसते. आणि ते पुष्पा काकू अशी आहे, आपल्याला सासूच्या करू लागते आणि सासूला सुनीच्या करू लागते. अशी काकू आहे ते पुष्पा काकू. आणि मग म्हणते का नाही, बोलते म्हणते जो तो म्हणते इले. बोलत नाही तर काय करत, असे बोला जगते. काम केल्यावर कोणी बोलतच असते. म्हणी आता बाई आल्या ना, बऱ्या फुरसती आहे व तुम्ही दोघी जणी. भली फुरसत आहे तुम्हाला तर बसा उठाले. कामधंद्याच्या टाइमाले मस्त उठता बसता, आणि मग तिकडे सारी दुपार करता कामं करायले. आणि दुपार झाली का मग कोणी झोपते, कोणी उठते, मग कोणी काही करते, असे करता. मग तुमच्या सासरी येईन आता, तर त्याच्यासाठी नाश्ता पाणी केला, करून ठेवला काय? का ते रोजचे रोज काय म्हणते ढमकाभर पोहे करून ठेवून दिले, बस धरले का मांडले? जसं काही घरातले माणसं काय बैलच आहे काय? केले एवढे मोठे कढईवर पोहे करता आणि मांडता त्याच्या समोर नेऊन. दुसरं करावं काही जरासं.
त्या पोहे पोहेने ॲसिडिटी होऊन जाते. कोणाला काय म्हणते तर तब्येत खराब होते, कोणाचं पोट दुखायला लागते. हा, निरे 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 ते पोहे 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 रोजच्या रोज पोहे खात असते काय कोणी? कधी साजरा उपमा करा, कधी उकडपेंडी करा, हा, कधी साजरी सोजी करा, कधी काय म्हणते तर इडल्या करा. काय काय ते येते तुम्हाला तर म्हणता येते आणि करता येते. हा, ते नाही करता येत काय? माय बरी होती व ते परी. कधी निदान एखाद्या वेळेस मॅगी गिगी तरी करून खाऊ घाले. तुम्ही तर काहीच नाही. पोहे 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 रोजच्या रोज पोहे. काय हो बाबा, पोहे खाऊ खाऊ पागल होऊन गेले माणूस. ते पोहे पाहावं नाही वाटत आता. आता बाई मग तुम्हाला बोलायला तोंड नाही आहे काय? हा, तुम्हाला कोणता नाश्ता पाहिजे तर सांगा तुम्ही. आज हे करू बाई, आज ते कर, असं म्हणता नाही येत का? आम्हाला थोडी माहित आहे काही का तुम्हाला पोहे पाहिजे का नाही पाहिजे म्हणून. तुम्ही सांगत जा ना. आम्हाला काही चालते, आम्ही पोहे खाऊन घेतो, आम्ही उपमा खाऊन घेतो, आम्ही डोसाही खाऊन घेतो, आम्ही इडली खाऊन घेतो, आम्ही सगळंच खातो. मग तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही सांगत जा ना. का नाही हे बनवा आज, आणि ते अगोदरच्या दिवशी सांगायला लागते नाश्त्याचं करायचं असलं म्हणजे. फक्त पोहेच असे आहे का वक्तात भिजवले ना वक्तात निजवले असं काम होते? बाकीच्या नाश्त्याचं होते काय? बाकीच्या नाश्त्याची तर पहिली तयारी करून ठेवावी लागते अगोदरच्या दिवशी. कोणतंही काही म्हटलं म्हणजे हा, इडल्या करा हे करा ढिडल्या करा, हे काही वक्तात होते काय? उठलं ठेवलं कुकरनं मांडल्या त्याच्यात भात वेगळे तो धरला द्यायला शिजून. काही बोलत राहता, मग बोलला म्हणजे मग जीवावर येते तुमच्या. मग सुना बोलते तुम्हाला. तुला तर तोंड मोकाटाच आहे बोलायले. नाही, तुला तर काय म्हणते तर हेच देऊन दिलं आहे बोलायचं सूत्र तुझ्या हातात का ज्याला त्याला तूच बोलत जाय म्हणून. हा, सासू नाही बोलत तेवढी तू बोलतो. तुम्ही बोलता म्हणून मी बोलतो, नाही तर मी एवढं बोलो काय पहिले? मला एवढं बोलताच ये नाही. तुमचं बोलू बोलू शिकली मी एवढं बोलणं. वैशाली जराशी हिच्या मागं नको राहत जाऊ. तू काय म्हणते तर आपले हात उरकवत जाय आणि पटापट कामं करून घेत जाय. इले घेऊ नाही तर इले बसू देशील, इले आराम करू देशील आणि एकटीच घेशील सारं घर डोक्यावर. असं काम करू नको. हा, पण लवकर लवकर आटपत जा बा. स्वयंपाक झाला पाहिजे का काही झालं पाहिजे. ऊन जा पहार होऊन जाते तर तुमचा स्वयंपाक व्हायचा टाइम नाही राहत. हा, आणि मग म्हणता का नाही सगळा दिवसचा दिवस घरातच जाते कामात. हिच्या मागे ते भांडे कुंडे लावून देत जाय. तू स्वयंपाक करत जाय वैशाली. हा, केवढे भांडे पडले आहेत तिथं, जाऊन पाहिजे जराशी बाहेर. ते नाही दिसून राहिलं काय? हा, का मोहिनी घासणं ते भांडे घासणं का बस ते आता आमच्यासारखे न करावं काय? आता बाई काय झालं केलं तर तुमचं घर नाही काय? हा, तसं तर मनाच्या वेळेस मोठ्या म्हणता माझ्या घर होय. तुमचं काय आहे इथं माझ्या घर होय हे असा तर मोठा हुकूम गाजवता. आणि मग दोन कामं करायच्या वेळेस काऊन नाही जीवावर, काऊन जीवावर येतं तुमच्या? हा, घर तुमचं होय ना तर कामं तुम्ही केले पाहिजे. आम्ही काय, आम्ही तर पाहुणेच आहे इथं. राजेश, राजेश, राजेश रे, राजेश, राजेश कुठं जाऊन मेला काय जाणे? काय मी कुठं जाते बिचारा ना कुठं नाही. हा, जरासं बायकोवर ध्यान देत नाही. हे चबर 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 करते जशी काही लावली पावशी होय. आता बाई राजेश बापूची घरी थोडी आहे की बाहेर असतं गेले. तुम्ही कुठं होत्या? तुम्हाला दिसलं असं ना बाहेर तुम्ही उभ्या असन तर तुम्हाला दिसलं असं जाताना तिकडे. मला नाही दिसला, मी काय त्याच्या पायतीवर थोडी होती. कुठं गेला ना काय गेला तर इले माहित असं विचार नका कुठं गेला तो. माझ्या काही पदरायला बांधले असते काय ते का मी त्याला ध्यान ठेवू द्यायच्यावर कुठं गेले काय गेले म्हणून. गेले असन कुठं बाहेर, मला थोडी सांगून गेले काही. सांगितलं असन ना त्या. हा, वडे आणा, समोसे आणा, आलूबोंडे आणा आणि हे आणा ते आणा हे सांगितलं असन ना. त्याच्यासाठी गेला असन तो. मग कायच्यासाठी जात नाही तो बाहेर आता? मी काही नाही सांगितलं, गेले असन काही कामी. मामाजी, मामाजी तुम्ही भाजीपाला आणायला गेले होते काय? आम्ही म्हटलं तुम्ही बाहेर असेच फिरायला गेले काय? हो बेटा, भाजीपाला आणायला गेलो होतो ना. आता काल बेसनच केलं आणि खिचडीच केली. मी म्हटलं भाजीचं सरलं असन घेऊन आलो. मग आता तिकडे गेलो तेव्हा म्हटलं चला भाजीपालाच घेऊन द्यावं म्हटलं. आता चाललो तो आहेच पण तिथपर्यंत गुजरीपर्यंत. मग गेलो जरा समोर समोर गेलो तर भाजीपालाच भेटला चांगला, घेऊन आलो. जोरा पहिलेच घेऊन गेलो होतो घरून. मी म्हटलं काही ना काही भेटते आपल्या खिशात, एक जोरा पडला असू द्या म्हणून मग घेऊन आलो बा तिकून. आता ह्या हप्ताभर काही सरत नाही भाजीपाला पूर्वा बरोबर सरला. हे घे भाजीचं घे, ठेवून दे. वैशाली, मोहिनी हे घ्या ना तुमच्या मामाच्या जवळचा थैला घ्या ना. हा, भाजीपाला धुई धाय करून निवडणावर करून ठेवून द्या फ्रीजमध्ये काढून. हा आता बाई घेतो ना. मामाजी द्या ना माझ्याजवळ, घेऊन जातो ना घरात. धुई धाय करून निवडून ठेवून देतो फ्रीजमध्ये. नाही बेटा काही नाही. एवढं हे भारी उचलायचं काही हे नाही आहे सरला. हे घे भाजीचं घे, नेऊन ठेव घरात, नेऊन ठेव. चांगलं धुवून घे आणि भाज्या निवड नावड करून बरोबर ठेव फ्रीजमध्ये. जसं सुनबाई ठेवते तसं ठेवचं बरोबर पद्धतशीर. काऊन आता सुना नव्हत्या काय तिथं? हा, मलाच कुठं होता काय म्हातारपणात आता म्हणजे सुनेनं मला कामी लावलं पाहिजे नाही. अन काय म्हणते तर कायले गेले तुम्ही भाजीपाला आणाले? काय गरज होती? पाहत होते ते मार खर्च करत राहता, उडवत राहता पैसा. लय शाईनी आहे तू. हे घे, या जोरा घे आणि भाजीपाला काढून ठेव. जास्तीची शानपणा जराशी कमी करत जाय. हा, त्याला सांग यायला सांग. आणि आपल्या घरासाठीच खर्च करतो, सारेच मेहनत करते तर खाईन सगळेच ना. मग हो, सुनाईला बसून ठेवा, मला कामी लावा. आता मी जवान होऊन राहिली नाही, लहानशी पोरगी बारगी होऊन राहिली मी आता, आणि ह्या म्हाताऱ्या होऊन राहिल्या. दिवसभर करता काय तुम्ही घरात? हा, सुनाईले कामं असते दिवसभर करतेस त्या. स्वयंपाक पाण्यापासून झाडझूड भांडे कुंडे सगळं त्याच तर करते. तुम्ही कोणतं एखादं काम करून राहिले काय? हा, चला बा काम करत असन तो गोष्ट अलग आहे. मग रिकाम्या माणसाला एवढं लय झालं काय? भाजीपाला काढपूड येते हे म्हाताऱ्या माणसाचं काम असते. हे तूच करत जाय आतापासून. आता मला कोणाच हातीच्या सुनीच्या हाती
हे जोरान दिसला पाहिजे भाजीपाल्याचा, त्याच केलं पाहिजे हे काम. हा, आता त्या 2 जीवाच्या पुरी आहे. आता त्या हे एवढा लो भाजीचं उचलून काय घ्या, हल काय काय हे. हा, 5 किलो 10 किलो वजन राहते याचं, आणि कमी जास्त झालं म्हणजे मग हे घे कर, हे सपा कर भाजीपाला. हो 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 करतो. द्या द्या आता माझ्याजवळ. काय म्हणते त्याला बसून ठेवा, मीच करतो आता सारं. काय होते केलं तर, आता उद्या चालून त्याच्याकडून जर नाही झालं तर स्वयंपाकही करायला लागून तुम्हाला. हा, नातुराईला लहान लहान त्याला वागवायला लागून तुम्हाला. तुम्ही म्हणाल की आम्ही करत नाही तर कसं जमणार आहे? करावंच लागणार आहे आपल्याला आता त्याची कामं. काय ना मामाजी, आम्ही करत होतो ना, आम्ही करतो ना आमच्या हातानं. आता एवढं हे नाही आहे की आता भाजीपाला येते, साफसूफ करून ठेवू शकतो ना आम्ही. नाही नाही सुनबाई, आम्हालाही समजते. आता आमची छाया इथं होती काही दिवस, तर तिच्या आईनं तिला लय आराम दिला. हा, इथचा फडाने उचलू दे तिले. काऊन का त्रास होते म्हणे बाई. मग सासूच्या घरी गेल्यावर सासूला कडक केलं होतं अजून, का पोरीले काहीच काम करायला नका लावू. हा, भारी नका उचलायला लावू. 2 किलो वजन तर उचलू दे नाही तिले. मग आता जशी छाया तशा तुम्ही माझ्यासाठी. मग आता काळजी तुमची आम्हाला घ्यास लागेल ना. आता तुम्ही तुमच्या माहेरी न जाता इथं थांबल्या सासू सासऱ्याची सेवा करायसाठी. मग आता आमचंही काम आहे ना बाई तुमचं काही ना काही करायचं. हा, म्हणून हे चालू आहे सगळं. आणि चांगले फ्रूट गिफ्ट खात जा. मस्त फ्रूट आणले आहे मी, ते खात जा म्हटलं. सांगा त्याला एक एक गोष्ट, मी काढते मग त्या तुम्ही गेले म्हणजे. मामाजी, नाश्ता नाश्ता करू तुमच्यासाठी? काय काय करून देऊ तुम्ही सांगा ना. नाही नाही बेटा, भूक नाही आहे आता. आता काही नाश्ता गिश्ता करायची काही गरज नाही आहे. तिकडून आलो कनी, सोबती भेटले तर तिथं चहा पिलो कॅन्टीनवर, आणि 1 प्लेट भजे खाऊन घेतले. आता काय गरज आहे? आपल्याला धकते काही असतं. 1 प्लेट भजे तर आपण टाईट झालो आता. आता जातो मी वावरात, जरासा फवारा आहे आपल्या वावरात. फवारा मारते माणूस येते आता. आणि माणूस आला त्याचा फवारा गिवारा झाला का मग येईन मी जेवण करायला घरी. तोपर्यंत काही आता सध्या गरज नाही आहे. बरं येतो सरला, काय ते भाजीपाला काढून घेतो तू, बरं जरासा बरोबर ठेवतो. आणि ते फळं गिळं धुईदाय करूनच ठेवून देतो काय. हो ठेवतो. आता बायकून होत नाही हो मोहिनी, तरी काय म्हणते मामाजी असे करायला लावते. करायला लावलं म्हणजे काय करू ना बाई बी, मग करते बिचारा कसे कुथत काथत करतेत मग. आता बायकून काम नाही होत, चुगल्या करणं होते इकडच्या तिकडे. मी म्हणतो 2 सुना आहे, सुनाईसोबत चांगलं राहिलं तर काय बिघडते वैशाली ताई? 15 हातच नाही. हा, सुनाईच्याच गोष्टी सांगते लोक येले. बरं त्याच्याच हातचं खा लागते ना. सुनाईच्या व्यतिरिक्त कोण होते मग यायले? कोणीच होत नाही म्हटलं. आता पोरगी येऊन राहिली काय? पोरगी तिथून फक्त चुगल्या करू शकते, करायला येते काय? पोरगी नेत करायला लागते सुनाईलेच. सुनाईच्या हातची भाकरही खाते, आणि तरी म्हटलं सुनाईच्याच बोंबा करते गावभर. काय करावं आता यायचं? अरे मोहिनी, अरे आले काय तुम्ही राजेशजी? या वैशाली ताईला काम आहे ना हो तुमच्यासोबत? याच्या मोबाईलचा रिचार्ज संपला म्हणते, तर रिचार्ज मारून द्या ना यायले. याच्या आईची तब्येत खराब आहे म्हणते, त्याला फोन लावायचा आहे म्हणते, तर द्या ना त्याला रिचार्ज मारून द्या ना तुम्ही. वहिनी घरीच मारून देतो ना तिकून मारल्यापेक्षा. हा, बॅलन्स आहे माझ्यात, मी मारून देतो तुम्हाला. 350 रुपयाचा आहे तुमचा रिचार्ज. हा बा मारून देतो आता. चालते ना बापूजी आपल्याला. बाहेरून मारणं काय ना घरून मारणं काय, कुठूनही सारखंच आहे. कधी रिचार्ज आला म्हणजे बस आहे आपल्याला. तुम्ही काय म्हणून राहिले होते? तुमची गोष्ट सांगा आता. आता ही तर झाली वैशाली ताईची, तुम्ही सांगा ना आता. अगं मोहिनी, तुला काय सांगू, मला सुमितचा फोन आला होता आज. सुमितचा आता बाहेर गेलो कोणी, सुमितचा फोन आला होता. तर भल्ला कसा तरी करून राहिला होता. तर मी म्हटलं त्याला नसन, म्हटलं तुझी कंडिशन येऊन जाय म्हटलं घरी. तर म्हणे आता कसं येऊ, बाबांना हाकलून दिलो असं तसं म्हणून राहिला होता बा तो. तर मी म्हटलं त्याला, म्हटलं मग काय म्हणतो म्हटलं तू. असं काय मग काय म्हटलं ते ना? पैसे पाहिजे असून त्याला, याच्यावर तर काय पाहिजे? एवढा मोठा सगळा पैसा बायकोवर उडून टाकला, आता पैसे पाहिजे म्हणते. हो पैसेच म्हणे तो, पैसे पाहिजे म्हणे दादा. म्हणे मला 20,000 रुपये तरी दे म्हणे सध्याचे. आता कुठून देऊ बा मी त्याला सध्याचे पैसे? आता नाहीच आहे माझ्याजवळ. तर कायले पाहिजे पैसे? त्याच्याजवळ तर पैसे आहे, नोकरीवर आहे ना ती, खाली हात तर काही आहे नाही. हा, आणि बायकोजवळ सोनं ना नाही हे ठेवावं नाही काय गहाण सध्याचं? काय होते ठेवलं तर याले त्याला मागितल्यापेक्षा? नाही, त्याची अजिबात कंडिशन नाही म्हणे हो मोहिनी, काहीच नाही म्हणे. सामान सुमान आणायला सुद्धा पैसे नाही आहे म्हणे. असा म्हणे बा, कसं तरी करून राहिला होता. मला लय कदर आली त्याची. म्या म्हटलं काय रे म्हटलं, ते कंडिशन केली म्हटलं स्वतःची. म्हटलं हा, मस्त इथं होता म्हटलं, नोकरीवरच आहे म्हटलं, सगळा पैसा घरात उडून टाके म्हटलं बायकोवरच. हा, हे साडी ते साडी ह्याच्यात त्याच्यात करण्यात. अन आता मागून राहिला म्हणून का, तर भल्ला करीत हो. आता बोलू तरी काय त्याला, मी भाऊ आहे स्वतःचा. बापूजी मी काय म्हणतो, देऊन कोणी दिले तुम्ही पैसे? काही ना काही देऊन द्यायला लागत होते. त्याने 20 मागितले, तुम्ही 10च द्यायला पाहिजे होते. शेवटी तुम्ही भाऊ होई ना. मग आता भावाची मदत भाऊ नाही करून तर कोण करण? त्याला एक आशा होती तुमच्याजवळून का तुम्ही मदत करान बा, म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. हा, काही गरज नाही द्यायची, काही नका देऊ. त्याचे पैसे त्यानं कसे त्याच्या बायकावर उडून टाकले सगळे, तेव्हा नाही समजलं त्याले. हा, आणि मला बोलायच्या वेळेस कसं झालं तर बोलायले, आणि त्याची बायको कशी बोलत जाय मला थोड्याशा गोष्टीसाठी. आणि आता त्याची मदत बिलकुल करू नका तुम्ही. लय जण आहे त्याला देणारे, ते तुम्ही एकटेच नाही आहे की. बरं पाहिजे तुम्ही, द्या ना वहिनी फोन, द्या रिचार्ज मारून देतो त्याच्यात. हो मारून द्या. नाही, आई कुठे गेली? आई खोलीत आहे काय, आराम करून राहिली काय? नाही आता बाई किचन मध्ये आहे. भाजीपाला आणला की मामाजी ना सपा करून राहिल्या, त्या सपा करून धुईदाय करून ठेवून राहिल्या. काऊन आई कोण करून राहिली? तुम्ही दोघी असल्यावर आई काम करून राहिली.
मग आमच्या आरामाचे दिवस आहे आता राजेशजी. मामाजीनंच सांगितलं आम्हाला आराम करा म्हणे. आणि आता बैले म्हणे हे तू नेऊन ठेव म्हणे, स्वयंपाक गिंपाक तू कर म्हणे आता म्हणे थोडे दिवस म्हणे, असं म्हणे. मग तरी बी मी काही एवढं नाही करू देऊन राहिलो म्हणा आम्ही आता बैले, पण थोडं थोडं करून राहिला ते आता. आईले कायले करायला लावता काम तुम्ही दोघी दोघी असल्यावर? आता होते काय तिच्याकडून? हा बरं मी जातो, आईला आवाज देतो. ते करून तुम्हीच करा, ते तुमचे काम आहे ना, तुम्ही करत जाते. बाबाला सांगत जा आम्हीच करतो म्हणून. आई आई व राहू दे, ते ठेवून दे, तू करते हे मोहिनी. मोहिनी करते, मोहिनी नाही करत, मी नाही करत आता. हो मायकून निघून राहिलं, एवढं मायकून बसणं उठणं येते होत नाही आता जास्तीचे काम. ते मामाजीनं म्हणूनच सांगितलं आता पहिले करू देत जा तेवढं सगळं मीच करून. तर मग आता बाई काय करणार आहे? ते भांडे पडले राजेशजी, एखादी भांडेवाली पहा, मायकून भांडे घालणं होत नाही आता, खाली बसणं नाहीच मायकून. मोहिनी आता जमते तिसराच महिना आहे ना, आतापासून तू जर आराम घेऊन घेशील तर मग समोर काय करशील? समोरही आराम घेणंच आहे ना तुले. हा मग तुला तर तू आईच्या घरीच जा लागन. मग तेवढे महिने तू तिथंच राहशील. मग अजून इथचं काम करायला कोणाला लागन? आईच लागन ना. वैशाली वहिनी जाईन ना, तूही जाशील, दोघी जाण. मग कोण करून घरचं? अरे राजेश, राजेश रे राजेश. काय झालं काकू? काय म्हणता? काही काम होतं का तुम्हाला आता? अरे राजेश, टीना आली काय रे? टीना दिसली का तुले? मगांपासून दिसूनच नाही राहिली एखादे. कुठं गेली ना काय गेली? मी म्हटलं तुझ्यासोबतच आली काय? आता तू सोडून देत असताना तिला कधी कधी बाहेर, तर मी म्हटलं बघू शकते याच्यासोबत गेली असं म्हटलं. हे राजेशजी सोडून देते काय तिले? हे तर म्हणे नाही म्हणे, मी बोलतही नाही म्हणे तिच्यासोबत म्हणे. नाही हो माय, ह्या सोडून देते तिला, रोजच तर सोडून देते. हा ह्या तिथपर्यंत जाते, मग हे मागून जाते आणि मग सोडून देते ह्या तिला गाडीवर तिकडे. आणली आपत आता झालं. आता तर मला मराच लागते लवकर. काकू मी काय सोडून देतो तिले? ती एकटीच तर जाते, मी तर माझ्या ऑफिसला जातो रोज. नाही ना रे, तिनं मला सांगितलं ना रात्री सांगितलं. आई म्हणे हे राजेशजी मला सोडून देत असते म्हणे रोज म्हणे, अशी म्हणे बाबा. मी म्हटलं नको जायचं म्हटलं त्याच्या गाडीवर, त्याची बायको कुरकुर करते म्हटलं. तर म्हणे नाही म्हणे, काही नाही करत म्हणे बायको गिको, ते काही कोणाला ऐकत नाही म्हणे. ते ना म्हटलं बा का मी काही कोणाला ऐकत नाही, चालत जाय माझ्यासोबत असं म्हटलं बा. म्हणून असं त्या म्हटलं म्हणे बा, अशी सांगितले मला रात्री. आणि सकाळी सुटतो तर ते घरातच नाहीये, म्हणून मी तुला पाहायला आली. का तूही नाही का बा घरी? तूही गेला काय तिच्यासोबत कुठं? पाहिली असून तुमची पोरगी कोणासोबत? हा तुमची पोरगी नाही तरी काय म्हणते तर आता एक तर घंटाभरात दुसरा, त्याच्या घंटाभरात तिसरा, असं काम होतं तुमच्या पोरीचं. कोणाचा हात धरला असं ना चालली गेली असं. माझी पोरगी अशी दिसते काय तुला मोहिनी? हा माझ्या पोरीच्या बारात अशीच असतं वाटते तू. त्या नंदीच्या सारखी आहे ना ते. हा त्या नंदीला काय असंच म्हटलं असतं काय त्या पयाली म्हणून? हा माझ्या पोरीला काहीच काही म्हणून राहिली, कायले पयन माझी पोरगी? हा काही बोलत राहतं, माझी पोरगी पाया जगते नाहीये म्हटलं. मग तुम्ही आमच्या घरी काऊन आल्या पाहासाठी? आमच्या घरी का पोरी येते का लोकांच्या? आम्ही का पोरी लपून ठेवतो का लोकांच्या? हा का तुम्ही आमच्या घरी पाहायला आले एकदम पोरीले? का आमच्या घरी लग्नाच्या पोरग बारग आहे का आम्ही तिले घरात लपून ठेवू आणि मग लग्न करून देऊ तिचं? हा असं करतो काय आम्ही? काकू तुम्ही तर काही आहे, शेजारी पाजारी असून अशा करता. एवढं आम्ही तुमच्या मदतीला धावतो सारं करतो, आणि तुम्ही काय म्हणत आमचाच काय फायदा उचलायला निघाल्या? काय झालं वा पुष्पा, काय झालं? आता तुम्ही तुझ्या घरून आली आणि आताच्या आता तू माझ्या घरी येऊन गेली काय साठी? काय पाहिजे तुला आता? सरला बाई, माझी पोरगी सकाळपासून गायब आहे बिचारे. हा आणि इथे विचारायला आली मी तुमच्या घरी. आता ह्या राजेश सोडून देत असते बाई रोज तिला कॉलेजमध्ये, म्हणून मी विचारपूस करायला आली. मी म्हटलं हे नाही काय घरी, ह्या गेला असं ड्युटीवर, तर गेली असं म्हटलं याच्यासोबत. तर मला आता माहित झालं का नाही बा ह्या तर घरीच आहे, म्हणून मी पाहायला आली. तर ते आहे नाही इकडे. ही तुमची पोरगी मला सून तुमची उलटी सुलटीच बोलते बाबा. हे मोहिनी साधी सुधी पोरगी आहे बाबा सरला बाई माई. हा गाईसारखी गरीब आहे बिचारी. हा आणि पोरगी कोणासोबत जाऊ शकते? तिला कोणा ना कोणा बैलवला पुसलावला असं म्हणून गेली ती कोणासोबत तरी, नाही तर माझी पोरगी अशी जाते काय? राजेश, टीना आली होती का त्यासोबत? तू तर आता घरी आला, मग त्या कुठं नेलं गेलं काय तिले? कुठं सोडून गेलं गेलं काय कुठं जायसाठी? नाही ना आई, मी कायले, मी तर घरीच आहे. मग गाडी पायवर कुठे येतं आणि कधी गेलो मी तिला घेऊन? हा एक दोन डाव सोडलं बा मी तिला, कॉलेजमध्ये चालली होती तर मग एक दोन डाव सोडलं, त्याचा मतलब असा होते काय आम्ही घेऊन पळूनच जाईन म्हणून तिले? आणि कायले घेऊन पळेन मी? मला बायको नाही आहे काय? बायको आहे, लेकरू आहे, आणि मी काय म्हणते हिला घेऊन पळू काय? हा ह्याची पोरगी कोणासोबत गेली असं? जाता जाता म्हटलं कॉलेजमध्ये गाडीवर उतरे म्हटलं पोरासोबत बोलायसाठी. म्हणजे काकू तुमचं म्हणणं काय आहे? तुमची पोरगी चांगली आहे ना आणि आम्ही खराब आहे, तर तुमची पोरगी मला लपून ठेवली काय कुठं? मग मोहिनी बोलते तर बरोबर तर बोलून राहिली. मग गेली कुठं काय करची पोरगी? हे सांग मला कुठं गेली म्हणून आता. आई आई व कुठं गेलती व? हा सारे इकडे पाहून राहिले तुला सकाळपासून. कोणासोबत गेली होती? तोंड काय करायला तिकडे? हा मी ह्या राजाच्या घरी आली, मी म्हटलं याच्यासोबतच गेली काय तू? रोज जाता म्हटलं कॉलेजला याच्यासोबत, तिकडे क्लास करायला जाता का कायले जातं तर? हा आजही गेली असं म्हटलं. तर तू यानं तुला सोडलं गेलं काय म्हणून याच्याही घरी पाहायला आली, तर याच्याही घरी नाही. हा कोणाच्याच घरी नाही. कुठं गेली होती तू? आई तू काही पागल गिगल तर नाही आहे ना? हा काही कामी तर जात असते ना माणूस, काय मग काय कोणासोबत फिरायलाच जाते काय? आणि तसंही मला मना केली ना ज्या व्यक्तीसोबत फिरायला बोलायला, त्या व्यक्तीसोबत मी बोलत नसतो. आई तुला 1000 वेळा माहित आहे. चल आता घरी. इथं काय म्हणते तर सारा गावभर
बॉम्ब करायला लावून राहिली. आई तू स्वतः करतो म्हटलं स्वतःच्या पोरीची बॉम्ब. हा लोक म्हटलं आपापल्या पोरी कोणासोबत गेले ना तर झाकून ठेवते, आणि तू तर अशी आहे काय काही नसं नाही ना तर त्या पोरीचं उघडं करतं म्हटलं. हा आणि सांगतो सगळ्या गावाले अशी आई आहे तू. काय काय कामाची गोष्ट आहे, आणि मलाच बोलतो उलटी तू अशी आहे तशी आहे म्हणून. हे आली झिपऱ्यावानाची का मला आवडतच नाही, बिलकुल आवडत नाही मला. मला रागच येते हिचा. राजेश पाहिलं त्या हा मला कामं करायला लावते म्हटलं घरातली आता. हा अशी आहे ती बायको, आणि टच बोलते म्हटलं, आणि तू फक्त उभा राहून ऐकत जाय ना पाहत जाय. कोण्या दिवशी माईले मारलंही पाहिजे तिनं असं वाटत असन तुले, म्हणून तर तू बोलत नाही काही. हा त्या बाप तर बाप आहे तसाच. बापानं मायच्या मागं राहिले पाहिजे का सुनाईच्या मागं राहिले पाहिजे. हा सुनाईची चापलूशी करते त्या बाप, आणि मला म्हणते नाही ते आराम पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. आता मला नाही पाहिजे काय आराम. आता मय फक्त वय येऊन राहिलं काय यायचं येऊन राहिलं. हा कोणत्याही गोष्टीची काही लिमिट असते ना बाबू. आणला एवढा मोठा झोरा माझ्या हातात देऊन दिला, तू करत बस धुई सप्पा कर, तूच ठेव पद्धतशीर ठेव, असं कर तसं कर. किती बोलते त्या बाप. आई तसं नाही आहे ती, यायला ठेवता नाही येत बरोबर. तुला कशी सवय आहे, तुझ्या हातचा भाजीपाला हप्ताभर खराब होत नाही. हा तू पद्धतशीर धुतो आणि पूसपास करून ठेवतो चांगला. यायला काय अक्कल आहे, त्या मोहिनीला तर बिलकुल अक्कल नाही आहे. इले ठेवायची हेच नाही आहे कोणती गोष्ट, म्हणून ते बाबा तुले म्हणते. तर तुला असं वाटते का तुला यायला आराम करायसाठीच तुला सांगते काय? तसं नाही आहे. यायच्या हातानं नासोडी होते, लवकर खतम होते, म्हणून तुला सांगते. असं आहे ते, समजून घेत जाय काही काही गोष्टी. असं असून काय गड्यात होऊ शकते. त्याला वाटत असन लय कष्ट केले बा पहिले हिनं, आता काय लिहिले त्रास द्याव म्हणून तसे करत असन ते, नाही काय. मग तेच तर म्हणून राहिलो मी. बरोबर आहे ना ते. आई मग आता झालं का ते भाजीपाला ठेवणं झाला काय? आई ते झालं असं ठेवणं तर मला इकडे चुलीवर एखादी भाकर करून देणं व लय दिवसची इच्छा झाली तुझ्या हातची खायची. वहिनी द्या ना, कितीचा रिचार्ज मारा लागते तर मारून देतो ना. कितीच आहे तर मला काही माहित नाही बा, तुम्ही मारून द्या ना. मग मला 28 दिवसाचा होऊन जाते पुरा रिचार्ज. का राजेजी ते काकू खरं बोलते आहे ना, आणि ते काय म्हणते टी नाही तर खरीच बोलून राहिली का तुम्ही तिला सोडता म्हणते नेऊन, आणि माझ्यासोबत खोटे बोलता. हा मी त्याच्यासोबत बोलत नाही आणि काही नेत नाही येत नाही असे बोलून राहिले होते आतापर्यंत. आणि हाताच्या हातात तिच्या बाईने सांगितलीच ना गोष्ट, फुटली ना गोष्ट तुमची. मग असे खोटे बोलता तुम्ही, खोटे बोलता. मग आपण म्हटलं म्हणजे काही मग बायकोच खराब आहे असे सांगता मग सगळेले. मोहिनी आता कशी गोष्ट आहे तुला सांगतो. आता मी 2-3 वेळा सोडलं कोणी पहिले तिले, आता ते असं वाटलं का सोडते ह्या. हा मग नंतर मग मी तिला बोललो आता मी बोलणार नाही म्हणून. पण मग त्याच्यानंतर 2-3 वेळा ते पैपई चालली होती तिथून. आता माझ्या कॉलेज ड्युटीचा टाईम तिचा जायचा टाईम एकच होता. मग आता तू सांग तेवढंही नाही म्हणणार काय. आपण विचारतोच ना कुठं चालली आणि ऑफिसला म्हटलं काही क्लासला म्हटलं मग काय म्हणून चल बा तिकडे चालतो सोडून देतो असंच म्हणून ना. मग त्याचा अर्थ असा होते काय कोणी कोणाला सोडते मग तर नेऊन. बरं ठीक आहे. आता आता याच्यानंतर लक्षात ठेव जा तुम्ही. आणि का नवरात्र लागलं ना, काही उपास काही करा लागते का नाही करा लागत का खाण्याच्याच मागं राहान काय. हा जराशे काय म्हणते उपास तापास करत जा. आम्ही तुमच्या वयात होतो तर साजरे 9-9 दिवसाचे काय म्हणते तर उपास करू म्हटलं. आम्ही करतो ना आता बाई, मग आम्ही कधी म्हटलं करत नाही म्हणून. आता करतच तर होतो काही करतो त्या बापा. हा अजून तर तुम्ही काय म्हणते उपासासाठी काही सामान काही बोलावलंही नाही. हराळा गिराळा लागत नाही का तुम्हाला. हा सांगून दे ना, लिस्ट देऊन दे करून. राजेशजी मी तोंडीच सांगतो तुम्हाला काय काय पाहिजे तर. 10 किलो आलू घेऊन ये जा, 3 किलो साबुदाणा आण जा, 2 किलो शेंगदाणे आण जा, आणि काय म्हणते काजू 1 किलो बदाम पिस्ता, अजून काय म्हणते त्याला अक्रोड, हे सगळं घेऊन ये जा. आणि याच्यातही जर काही कमी असेल तर काही काही तुमच्या मनानं घेऊन ये जा. नायलॉन साबुदाणा पोहे सगळं घेऊन ये जा. बापा राक्षस आहे का तुझ्या पोटात. एवढं लागते काय 9 दिवसात तुला एकटीला खायला. आता बाई 9 दिवसाचं कायले होई हे तर 1 दिवसाचं होय. आता उपास आहे तर मग एवढं तर लागलंच ना आता खायसाठी. नाही काही नको करू बापा उपास. जेवून घेत जाय 2 पोळ्यासारखी सुद्धी जेवत जाय आणि बस. उपास नको करू, तुझी कंडिशन नाही आहे आता उपास करण्यालायक. मोहिनी करू नको. नाही करतो ना आम्ही दोघी जणी करतो. वैशाली ताईनं मी वैशाली ताईलाही असते उपास. दोघी जणी करतो आम्ही, पण आम्हाला खायला पाहिजे बा. आम्ही उपाशी राहू नाही शकत. नाही मी नाही करत, नाही यंदा उपास नाही करत मी. मला हॉल्टिंग झाल्यासारखंच लागते, मग कमजोर लागते. करत नाही मी यंदा. बरं वैशाली ताई करत नाही म्हणते आता बाई, मी करतो. माझ्यासाठी एवढं सामान तुम्ही बोलावून द्या. उद्याचं पाहू मग उद्या अजून. एवढं मोठं कोण खाते मोहिनी. या कोण खाणं होते काय एवढं दिवसभर खाशील काय. राजेशजी मी काय म्हणतो, आता बाई जोडून घ्या ना मग पैसे. 20,000 रुपये घ्या त्याला द्यासाठी आणि देऊन दे जा. हो रे कोणाला लागते पैसे. 20,000 रुपये कोणाला पाहिजे म्हटलं. आई सुमितले पाहिजे. सुमित आणि परी तिकडे राहून राहिले ना. कोणाचं तरी घर घेतलं म्हणते बाबा भाड्यानं, तर पैसे नाही आहे म्हणते. भाडं द्यायला पैसे नाही म्हणे, खा प्यायला तर काहीच नाही म्हणे घरात. 2 दिवस झाले कसे तरी जगून राहिले ते थोडंसं काही खाऊन. पैसे नाही आहे म्हणे काहीच म्हणे, असे म्हणत जाय बा. ते बाबा देऊ देते काय मला पैसे.
हा माझ्याजवळ असले तरी नाही देऊ देत ते बाबा. नाही म्हणून कायले द्या लागते म्हणून असे म्हणून. आई तसे पैसे नाही का हो तुझ्याजवळ? आता एवढ्याले पैसे आम्ही तुझ्याजवळ देऊ, तर एवढे पैसे तर घरात लागे नाही. मग असं ना काही ना काही शिल्लक तुझ्याजवळ द्यावे नाही. रिचार्ज मारून देतो तुम्हाला. किती वेळ झाला मारायचा आहे अजून? हो घ्या ना, मारून द्या ना रिचार्ज वाले. घ्या मग मारून द्या याच्यात रिचार्ज. आणि मी फोन लावतो मग माझ्या आईले. माझ्याची तब्येत नाही म्हणते. आता बाई मी कणी 8-15 दिवसासाठी गावाला जातो आता. तर जरासं मोहिनीला हातभार करू लागजा तुम्ही कामाधंद्याले. ती एकटीच राहते मग घरात. हो आता तू कायले चालली मधातच? हा आता नको जाऊ ना सध्या. मग जाजो लागन तर. एक काय ना काय म्हणते तर अशा गावा गिवाला जाता तुम्ही निऱ्या उठल्या पडल्या काय आहे तिथं गावाले. आता मी आईची तब्येत नाही ना चांगली म्हणून जा लागते मला. मग लवकर येजो, एवढे दिवस थांबू नको. तसं करते म्हणा ही मोहिनी. मायाकून काही एवढं होत नाही बाई हातभार लावून. नाही तर म्हणशील माया भरोशा टाकून जाऊ नको सारं. तुम्ही काहीच नका करू ना बाई. मग मी सगळं करतो आल्यावर. आणि जायच्या वेळेस सगळं चांगलं करून जातो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. राजेशजी आता वैशाली ते जातो म्हणते 8-15 दिवसासाठी. तर तुम्ही मला आता एखादी बाई आणून द्या घरात कामासाठी. एवढं काम होत नाही मायाकून. आणि ते भांडे तर बिलकुल नाही होत. कालपासूनचे भांडे पडले मायाकून, काही ते होऊन राहिले नाही. आता काही मी ते करत नाही. पाहतो बा, भेटली तर आनंद मी, नाही भेटली तर काय करू? हा नाही भेटली तर मी कुठून आणू बाई सांग आता. नाही भेटली तर काय करू म्हणजे तुम्ही घात जा मग भांडे. नाही तर तुमची आई घासन. एवढे कामं होत नाही मायाकून. मी आता सांगून देतो. पाय रे अशी बोलते ही जास्तीची आता. है उभारीच बोलते कोणी. आणि मग म्हणून का बोलते म्हणून ह्या. वहिनी कोणी घ्यायला येते काय मग तुम्हाला? का तुम्ही एकटाच जाता म्हणता तुमच्या आईच्या घरी? नाही एकटीच जातो ना मी. एसटीत बसून चालली जातो. आता घरी कोण आहे मला आणणार? भाऊ तर इथं राहत नाही. अन काय म्हणते ताईन बाबा दोघच जण. त्याच्यात आईची तब्येत खराब आहे म्हणते. मग मी म्हटलं मीच चालली जातो ना. म्हणून म्हणून राहिली का हे मला रिचार्ज टाकून द्या, मी फोनवर बोलतो. आणि बोलणं गेलं झालं म्हणजे विचारपूस करतो. जाईन नाही तर मग नाही जाणार. मग वेळेवर लागन तर. बरं ठीक आहे. चला बा मग माझी बहीण भाऊ अशी आहे घरची कथा. हा सासूला किती केलं तरी नाव नसतेच म्हणते. हे गोष्ट खरीच आहे. चला मग पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत बाकीचं. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्यालाही सपोर्ट करा. त्याची लिंक भेटूनच जाते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ते पण व्हिडिओ पाहत जा. सदब सय्यद तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच सोनालीताई डोले तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य खूप आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हेच ईश्वरचरणी मोहिनीची प्रार्थना. तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दोघांना पण. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत.